जय हरी. एकादश स्कंध भाग 200. 26व्या अध्यायाच्या सुरुवातीला नाथ महाराज सांगतात, या अध्यायामध्ये उर्वशी पुरुरवा यांची कथा वर्णिलेली असून त्यानिमित्तानं कामवासनेच्या पोटी माणूस किती अधोगतीला जातो याचं चित्र उभं केलं आहे. नाथांसारख्या प्रापंचिक संतांना कामवासना वावडी नव्हती हे उघड दिसतं, परंतु तिच्यावरचं बंधन ढिलं पडून ती हाताबाहेर गेली म्हणजे चांगल्या आणि पराक्रमी माणसातील गुणसमुच्चय धुळीला मिळतो आणि तो आत्मज्ञान प्राप्त होण्यास संपूर्ण नालायक ठरतो, असं संत बजावून सांगतात. कामवासनेच्या रूपानं प्रगट होणारी जीवनशक्ती काळजीपूर्वक आवरून साधक साधन करेल तर तो लवकर आत्मज्ञानी होईल, यात शंका नाही. परंतु तिच्या तडाख्यात सापडून दीन झालेल्या माणसांना बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का नाही, हा इथला खरा प्रश्न आहे. त्याचं उत्तर नाथांनी 2 प्रकारे दिलं आहे. अनिर्बंध कामवासना भोगून अखेर मनाचं समाधान होत नाही हे लक्षात आल्यावर खरा अनुताप झाला तर त्यानंच मनुष्याला खरी विरक्ती प्राप्त होते आणि तो तरुण जातो, हे पाहिलं, हे उत्तर पहिलं. परंतु क्षणिक अनुताप पुष्कळांना होत असला तरी खोल जात नाही आणि म्हणून सामान्य मनुष्य कामवासनेच्या चिखलातून बाहेर पडू शकत नाही. त्यासाठी संतांची संगत अहोरात्र करावी, म्हणजे वासनेचा जोर आपोआप ढिला पडून जीव कामदेवाच्या बंधनातून बाहेर पडतो. सत्संगात भगवंताच्या नामाची गोडी उत्पन्न होते आणि नामानं चित्त सहज विरक्त बनतं, हे दुसरं उत्तर. या 26व्या अध्यायातही नाथ महाराज आधी सद्गुरूंना वंदन करतात. म्हणतात, सत्संगती आणि सद्गुरूंची संगती दोन्ही एकच आहेत. इतकंच नव्हे तर सद्गुरूच्या सहवासातच साधकाची आध्यात्मिक वाढ होते आणि दृश्याची आसक्ती सुटून भगवंताच्या नामाची गोडी लागते. नाथ महाराज म्हणतात, ओंकार स्वरूप सद्गुरू जगाला मोहून टाकतो. स्त्री सौंदर्यातील मोहकपणाचं मूळ त्यांच्यात असतं. जगावर मायेचा जो मोह पडतो तो ज्ञानस्वरूप सद्गुरू निवारण करतो. देवाची माया आपल्या सौंदर्यानं वेड्यांना भुरळ पाडते, ती सद्गुरूच्या कृपेनं नाश पावते. वैराग्यापाशीच ब्रह्मज्ञान राहतं, म्हणून खरं वैराग्य ही सद्गुरूची कृपा होय. जीव ब्रह्मस्वरूप आहे असा अनुभव आला म्हणजे दृश्य मिथ्या होतं आणि स्त्री पुरुष भेद लोपतो. सद्गुरू म्हणजे साधकांची खरी ममता होय, माता होय. साधक उपासना करू लागला म्हणजे त्याला कामवासना त्रास देते, त्यावेळी मनापासून नामस्मरण करावं. नामानं मनुष्य विरक्त होतो, चित्त निर्मळ होतं, संसार पाश तुटतात आणि जीव गुणातीत होतो. असा विश्वास जिथे नामावर असतो तिथे भगवान प्रसन्न आहेत असं समजावं. नामानं खरा पश्चाताप होतो. खऱ्या अनुतापासारखा मित्र जगात कुणीच नाही. अनुतापाशिवाय प्रायश्चित्य म्हणजे केवळ थट्टा होय. अनुतापानं मोठमोठे दोष नाहीसे होतात आणि पातकं भस्म होतात. अनुताप हाती आला की तो क्षणार्धात विरक्त करून सोडतो. या एकादश स्कंदामध्ये ऐलगीत यावरही नाथ महाराजांनी भाष्य केलेलं आहे. त्यामध्ये ते सांगतात, ऐल म्हणजे इलेपासून बुधाला झालेला मुलगा. हाच प्रसिद्ध पुरुरवा नावाचा चक्रवर्ती राजा होय. हा अत्यंत सात्विक आणि धार्मिक प्रवृत्तीचा होता. स्वर्गातील अप्सरा उर्वशी हिच्या नादी लागून तो वेडा झाला. शापाप्रमाणे ती त्याला सोडून चालली तेव्हा तो अतिशय शोकाकुल झाला. त्याला काहीच सुचेना. पुढे यज्ञ करून तो स्वर्गात गेला आणि तिथे उर्वशीशी विलास करता करता त्याला पश्चातापानं विरक्ती उत्पन्न झाली. त्यावेळच्या त्याच्या उद्गारांना ऐलगीत असं म्हणतात. कामवासना कशाही प्रकारे कितीही तृप्त केली तरी अखेर जीवाची सुख लालसा शांत होत नाही, म्हणून साधकानं तिला ताब्यात ठेवूनच वागलं पाहिजे असं राजा सांगतो. ब्रह्मज्ञान करून घ्यावं हे नरदेहाचं मुख्य कर्तव्य आहे. पवित्र मानवी शरीर हाती लागून भागवत धर्माला अनुसरून भक्ती केली तर प्रथम चित्तवृत्ती निर्मळ होते, मग जीव तोच ब्रह्म असा निश्चय होतो. या ज्ञानानं ब्रह्मस्फूर्ती मनात ठसली की साधक परमानंदात लीन होतो. देहात असूनही मग त्याला विषयाची मुळीच आठवण राहत नाही.
ही सिद्धावस्था होय. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 विषय आणि मन मिळून 16 कलांचा वासनात्मक लिंगदेह जीवाला खेळून बसतो. तोच देहाभिमान वाढवून अनेक सुखदुःख भोगवतो. परंतु गुरुपदेश होऊन जीव मुक्त झाला म्हणजे त्याचा लिंगदेह जळून जातो. पूर्व प्रारब्धाच्या शेषवृत्तीनं ज्ञानी आपल्या देहामध्ये वागतो. देहस्थितीनं वागत असताही त्याला देहाभिमान असत नाही. दैवयोगानं देह विषयात लोळत असला तरी त्याची वृत्ती अणुमात्र मलिन होत नाही. याच्या बरोबर उलट अज्ञानी मनुष्य वागतो. केवळ देहात आसक्त होऊन असाधू माणूस कामवासनेचा भोग, उदरभरण यामध्ये मग्न होतो. त्यामुळे त्याची विवेक वृत्ती मावळते, ज्ञानस्फूर्ती अंध होते आणि अविद्येच्या आधारानं तो अनिवार्य दुःख भोगतो. फक्त अनुतापच या चक्रातून सोडवतो. पुरुरव्याचं असंच झालं. कर्मधर्मसंयोगानं त्याचा उर्वशीबरोबर संबंध आला. पुष्कळ दिवस विलास भोगून देखील त्याची तृप्ती झाली नाही. शापाच्या शर्तीप्रमाणे राजाला नग्न पाहताच उर्वशी सोडून गेली. एवढा शूर आणि पराक्रमी राजा, पण तो देखील तिच्या पायी लाचार बनला. अखेर एक यज्ञ करून तो उर्वशीच्या लोकी गेला आणि तिथं त्यानं पुन्हा मनसोक्त विलास केला. इतकं करून देखील जेव्हा मनाची तृप्ती होईना तेव्हा त्याला अनुताप होऊन विरक्ती उत्पन्न झाली. त्यावेळी त्याच्या मनात विचार आले की ब्रह्मज्ञान करून घेणं हे खरं देहाचं कार्य असता माणूस त्याचा दुरुपयोग करतो. वासना तृप्त करण्यात घालवलेले आयुष्य फुकट नाहीसं होतं. कामवासनेच्या पायी मोठमोठे शूर, पराक्रमी, पंडित आणि सार्वभौम राजे आपला दर्जा विसरून लाचार होतात. ज्या देहातून कामवासनेचं सुख घ्यायचं असतं तो देह अखेर घाणीनंच भरलेला असतो. ज्यावेळी माणसाचं मन कामवासनेच्या अधीन होतं त्यावेळी तो विवेक भ्रष्ट होतो. तसं होताना दुसऱ्याचा मुळीच दोष नसतो. आपणच सुखाच्या भ्रांतीनं भलतीकडे आनंद शोधतो. अशा वेळी प्रत्यक्ष कामभोगाशिवाय त्या कामवासनेचं चिंतनच अधिक बाधक होतं. म्हणून प्रत्यक्ष विषयभोगापेक्षा विषयी माणसाची संगत अधिक घातक असते. वृत्तीचा क्षोभ झाला म्हणजे वासना अनावर बनते. मग माणूस एकांतात असला तरी तो सकाम होतो. अशा वेळी साधकानं वाटेल ते झालं तरी बाह्य इंद्रिय वृत्ती बळकट आवरून धराव्या. कर्मेंद्रियांना दृढ वैराग्य राखून आवरून ठेवलं तर मनातील काम कितीही क्षुब्ध झाला तरी तो आपल्या आपणच शांत होतो. कामवासनेची परीक्षा करू नये. मोठमोठे ज्ञानीपुरुष तिच्या संगतीनं भ्रष्ट झालेले आढळतात. सामान्य माणसाला अनुताप झाला तर तो कामवासनेवर सहज विजय मिळवतो. खरं म्हणजे विषयभोगाबद्दल अनुताप उत्पन्न होणं हे भगवंताच्या पूर्ण कृपेचं लक्षण समजावं. त्याच्या कृपेशिवाय कधीही अनुताप उत्पन्न होत नाही. कारण अनुतापानं चित्तवृत्तीवरील काममोहाचे डाग जळून जातात आणि मनुष्य विवेक वैराग्यानं संपन्न होतो. वासनेच्या चिखलात बुडालेला जीव वर निघण्यास साधूची संगती अवश्य आहे. देहबुद्धीचा संबंध असलेला संग तो सगळा दुस्संग, तर आत्मबुद्धीचा संबंध असलेला तो सगळा सत्संग होय. जय हरी. स्तोत्र, मंत्र, संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत आणि श्रीमद भागवत कथा नित्य ऐकण्यासाठी आणि त्याचबरोबर डोहाळे, पाळणे, उखाणे आणि खास महिलांसाठी किचन टिप्स हे ऐकण्यासाठी माझ्या या चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.